ही माझी स्वमालकीची जागा असून 125 वर्षापासून हा आमचा भूखंड आहे आणि 2017च्या नाशिक महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये ही वाणिज्य जागा आहे। इथे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे। या जागेवर 12 मीटरचा रस्ता रुंदीकरण ऑलरेडी आधीच झालेला आहे। त्या क्षेत्रानंतर सुद्धा 9 मीटर रस्ता रुंदीकरण सोडून पांडे मिठाई ही अतिशय कोपऱ्यात आहे आणि मी कल्पना जगदीश पांडे स्वतः मालक माझ्याकडे आज जवळजवळ 125 वर्षाचं हे 5635 सिटी सर्वे नंबरचं 1000 ते 1512चं माझं क्षेत्रफळ आहे आणि त्या क्षेत्रफळातून फक्त 33 चौरस मीटर आम्ही बांधीव वाणिज्य एक क्षेत्रफळ आहे। आणि त्याच्यानंतरही यांनी जो हा हट्ट मांडलेला आहे की ह्या क्षेत्रामध्ये 5635 सिटी सर्वे मध्ये 2017च्या डीपी प्लॅन नुसार कुठेही चौक सुधारणेची नोंद केलेली नाही। जर इथे चौकच नाही तर अचानक यांचा चौक सुशोभीकरणाचा प्लॅन नसताना नगर रचनेच्या आणि डीपी प्लॅन मध्ये अचानक हा माझा प्रश्न प्रशासनाला आहे। दुसरा मुद्दा, सगळे रस्ते अगदी व्यवस्थित असून ही जागा आरक्षित नाही, ही जागा वाणिज्य आहे। तर डीपी प्लॅन नुसार ह्या सगळ्या गोष्टी असताना जबरदस्तीने इथे नवीन चौकाचं सुधारणा, चौक सुशोभित करणं हे किती हिताचं आहे। चौक जो आहे पोलीस स्टेशन आहे त्याच्या समोरची जी जागा आहे, बालाजी मंदिर, मालेगाव स्टँडचा उतार आणि साईबाबाच्या मंदिरासमोरचा जागा म्हणजे तो चौक आहे। 5635 हा जो सर्वे नंबर आहे, ह्या जागेमध्ये आमचे राहते घर होते 125 वर्षापूर्वी। 1947 साली 48 साली जेव्हा महात्मा गांधींचं निधन झालं, समोर आमचं घर होतं। हे घरामध्ये आमची आजी सासू उभी आहे। या घरातनं महात्मा गांधींचं अस्थींचं विसर्जन झालेलं आहे। त्यावेळेला मोरारजीभाई देसाई व आपल्या भारताचे गव्हर्नर हे उपस्थित होते आणि हे क्षेत्रफळ जवळजवळ गंगा पात्रापर्यंत, जिथे गोमुख आहे, आजचे जे गंगा गोदावरी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, तसेच संत शिरोमणी मंदिर आहे आणि सुखानंद बाबांचा मठ आहे, अशी ही जी 5635 ची जी जागा आहे ही एक धार्मिक पुरातन वास्तूंची जागा व पांडे मिठाईची स्वमालकीची जागा आहे। पांडे मिठाई ही 175 वर्षापासून राजे जगन्नाथ पांडे, जे नाशिक नगरीचे पहिले नगराध्यक्ष होते, स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी ब्रिटिशांना व सायमन गो बॅक साठी फार मोठी आर्थिक मदत केलेली होती। तसेच आज जी महानगरपालिका मेन रोडची जी जुनी आहे, 2 वर्ष जवळजवळ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नव्हते। पहिले नगराध्यक्ष रामचंद्र पांडेंनी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून नाशिक नगरीच्या लोकांना पगार दिलेला आहे। तसेच पांडे घराण्याचे ह्या भूखंडातले जे महात्मा गांधींचं विसर्जन झालं ते घर, हे ह्या 5635 मध्ये आमचं राहतं घर होतं आणि ह्या वास्तूला सुद्धा 5635 44 36 हा माझा घर नंबर आहे। हे आमचं राहतं घरही आहे, हे आमचं उपजीविकेचं साधनही आहे। तसेच इथे अनेक धार्मिक स्थळांचं हे स्थान आहे। अशा या वास्तूमध्ये पुरातन विभागाकडून कुठलीही परवानगी न घेता, माहिती न देता, प्रशासनाला जो बेकायदेशीरपणे व जबरदस्तीने पांडे मिठाईची ही जी माझी स्वमालकीची जागा हे घेण्याचं काय तत्व आहे हे मला मोठं कोडं पडलेलं आहे। आणि पांडे घराण्याचं फक्त नाशिकच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण भारतासाठी फार मोठं योगदान आहे। अनेक जागी आम्ही 5 घरं, मंदिरं आणि राम सेतू पूल हा आमच्या प्रायव्हेट मालकीमध्ये माझ्या आजोबा सासऱ्यांनी नाशिककरांच्या सुविधेसाठी बनवलेला आहे। आणि इथली ही सगळी नागरिकांची जी आज तारांबळ होते
ही सुद्धा व्हायला नको. कुंभमेळा हा झाला पाहिजे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जर लोकांची उपजीविका आणि राहता जी जीवनाची पुंजी असते ते जर तोडून कुंभमेळा होत असेल तर याच्यासारखी खेदाची दुसरी गोष्ट नाही. तुम्हाला महापालिकेकडनं किंवा कोणाकडनं काही ऑफर्स वगैरेची काही भूमिका होती? महापालिकेकडून मला ज्या एक नोटीस आली त्याच्यावर मी हरकत घेतलेली आहे. त्या हरकतीचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतरच्या सगळ्या नोटिसेस कायद्यानुसार मला आलेल्या नाही. व्हॉट्सअपवर आज नोटीस 5 वाजता 4 वाजता पाठवतात आणि उद्या तुमचं काय आहे ते सांगा. आणि मी तिथे गेल्यावर त्यांचे ते सगळे काही लोक गैरहजर असतात, तर मला कुठल्याही प्रकारचा त्यांनी वेळ न देता माझ्यावर ही जी दंडेलशाही आणि थ्रेटनिंग नोटिसेस मला देतायत, तर हे माझ्या जीवितासाठी, माझ्या कुटुंबासाठी आज मी जवळजवळ हे 8-9 महिन्यापासून सहन करते. आणि मला कधीही वाटलं नव्हतं. आज पांडे मिठाई आज 170 वर्षाचा सगळ्या नाशिककरांचा लिगसी आहे. नाशिककरांची नाळ जोडलेली आहे आणि माझ्या बरोबर सर्व नगरसेवक नाशिककरांना ह्या गोष्टीचा अतिशय दुःख झालेला आहे. तरी माझे माननीय जे वकील साहेब आहेत त्यांनी सांगितलं, ताई हे सगळं न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, उद्या काहीही होणार नाही. आणि माननीय उच्च न्यायालयाच्या ज्या आम्ही केसेस 200 पानांचं ड्राफ्टिंग केलेलं आहे त्यानुसार हे ते कारवाई करू शकत नाही. आणि माझे वकील मी जेव्हा सर्व संबंधित विभागाकडे कागदपत्रांची मागणी करायला जात असायची तर तिथे मला सहकार्य झालेलं नाही. त्यांना सगळ्यांना प्रेशराईज करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण तरीही त्या याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी पांड्यांची जागा कशी योग्य आहे व कुठल्याही कुंभमेळ्याच्या गोष्टीसाठी कुठल्याही पांडे मिठाईचा अडथळा नाही हे सर्व त्यांनी पेपरमध्ये नमूद केलेले असताना देखील माझा हा प्रशासनाला प्रश्न आहे की एवढी घाई का? कुठली आपत्ती येते पांडे मिठाईमुळे इथे? उलट नियमानुसार हा सर्व देवभूमी आहे. महादेव बसलेले कपालेश्वर डोंगरावर माझी गंगामाई इथे आहे. तर महादेवानी नाही जटा झपटल्या आणि ह्या एवढ्या एरियामध्ये रात्री बेरात्री लहान मुलं आले, बाहेरचे जर यात्रेकरू आले, इथे खाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आहे. दूध ही जीवनावश्यक वस्तू आहे. लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना आमची पांडे मिठाई खाऊन प्रसाद माध्यमातून आणि जेव्हा हे सर्व मंदिरं आहेत ना, मंदिराची सर्व मेंटेनन्स करण्यासाठी पांडे मिठाईतनं सुप्रीम कोर्टच्या नियमानुसार प्रसादाचं माध्यम म्हणजे सगळ्या पूजेला लागणाऱ्या वस्तू व प्रसाद मिठाई रूपामध्ये विकणं हे कायद्याने ग्राह्य आहे. असे असताना देखील ही घाई आणि ही जबरदस्ती का? हा माझा प्रशासनाला आणि जनतेला प्रश्न आहे. जनता माझ्या बरोबर आहे. आणि जर उद्या त्यांनी हे काही केलं, मी आज जवळजवळ 1 वर्षापासून खूप मानसिकरित्या त्रासलेली आहे. अन्यथा मला माझी ही सर्व उपजीविकेचे साधन वाचवले नाही गेले तर मला शेवटी मी या प्रशासनाला इशारा देत आहे, मला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही. आत्मदहन होणारच. कुठल्याही प्रकारे न्याय प्रविष्ट असल्यामुळे ही कार्यवाही थांबलीच पाहिजे. तुमचा हा कितवा कुंभमेळा आहे आणि इतक्या मागच्या कुंभमेळ्यांमध्ये तुम्हाला असा त्रास झाला होता कारण आत्ताच का होतोय? माझे 5 जवळजवळ कुंभमेळा झालेला आहे. माझा जन्म गंगा घाटवरचा आहे आणि कधीही आजपर्यंत असा कुंभमेळ्याला त्रास झालेला नाही. आम्हालाही आनंद आहे की नाशिकला कुंभमेळा होतोय, पण ही पहिल्यांदाच इतकी जे प्रेशर करून आमच्यावर जो जबरदस्ती किंवा आमचं बीपी वाढवण्याचं, हार्ट अटॅक वाढवण्याचं जे यांचं काम चालू आहे याला प्रशासन जबाबदार राहील. अहो आम्ही पण इथले स्थानिक आहोत, पहिले नाशिककर, पहिले नागरिक आहोत. प्रशासनाने तुमच्यासोबत बैठक घेतलेली आहे का? सविस्तर तुमची कागदपत्र तपासणी केली का? माझ्या बरोबर प्रशासनाने एकही बैठक घेतलेली नाही. उलट मी जेव्हा जेव्हा गेले मला वेळ देण्यात आला नाही. मी माझ्याकडे स्वमालकीचे सर्व कागदपत्र, आमचे सगळ्या काही पुरावे माझ्याकडे आहेत
याची कुठली यांनी तपासणी न करता हा एकतर्फी जो निर्णय घेताय ही अतिशय संविधानानुसार कायद्यावर ही गोष्ट फार काळीमा फासणारी आहे. तर हे फार चुकीचं आहे. तुम्हाला जी नोटीस बाहेर तुमच्या पांडे मिठाईला लावलेली आहे हा. त्या नोटीसवर 16 तारीख आहे. नेमकी ती नोटीस कधी लावली गेली तुम्हाला माहिती आहे? माझ्या मॅनेजरचा फोन आला की आधी त्यांनी 10 तारखेची नोटीस 16ला लावायला पाहिजे होती. 16 तारखेची नोटीस त्यांनी आता उद्या येणार आहे असं सांगितलं. यांनी नोटीसी सुद्धा 10 तारखेला काढून हे मला 15ला संध्याकाळी व्हॉट्सअपवर पाठवतात. अतिशय चुकीच्या पद्धतीने अनेक प्रकारचे षडयंत्र रचून मला कुठल्याही यांनी कायदेशीर नोटिसा आणि कागदपत्राचा व्यवहार आणि माझ्याशी कुठलाही संवाद यांनी साधलेला नाहीये. आता उद्या समजा त्यांनी कारवाई केली हा. तर तुम्ही तात्मा देण्याचा इशारा दिलेला आहे. हो. परंतु कायदेशीर पद्धतीने आता तुमच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? आमच्या वकिलांचंही म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे की कालच आम्हाला पिटिशन नंबर मिळालेला आहे. उच्च न्यायालयामध्ये त्यांनी कालच रिट पिटिशन हे दाखल केलेलं आहे. आम्हाला कमीत कमी 20-25 दिवसाचा वेळ द्यावा आणि ही गोष्ट प्रविष्ट असताना देखील त्यांनी उद्या ही कारवाई करणं उचित राहणार नाही. त्यांनी ही कुठल्याही प्रकारे कारवाई थांबवणं अतिशय गरजेचं आहे. लँड ॲसेसमेंट रिपोर्ट अनुसार सर्वे नंबर 5635 ही जागा कोणत्याही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आरक्षित नाही किंवा रोड वाईंड करण्यासाठी ही जागा कोणत्याही प्रकार अडथळा ठरत नाही. हे जागेच्या तिन्ही साईडला ॲम्पल ऑफ मोकळी जागा आहे. तर त्यानुसार आपली पांडे मिठाई खूप मध्ये आहे. ही लँड ॲसेसमेंट रिपोर्टच्या अंतर्गताची डिटेल्स आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल आहुजा. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक शहरामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बराच मोठं विकसन होत आहे आणि त्या विकसनाकामी संपादनाच्या कारवाई देखील सुरू आहे. अशाच सर्व संपादनाच्या कारवाईमध्ये बऱ्याच जमिनी किंवा दुकाने संपादित होणार आहे. अशाच एक प्रकार पांडे मिठाई या मिळकतीविषयी होत आहे. 4/3/2026 रोजी बेकायदेशीररित्या सदर मिळकतीचा भूसंपादनाचा निवाडा करण्यात आला. सदर जी भूसंपादन मिळकत आहे ती कुठल्याही कारणासाठी आरक्षित नसताना देखील MRTP ॲक्ट खाली त्याचं संपादन करण्यात आला आणि बेकायदेशीररित्या त्याचा निवाडा देखील करण्यात आला. त्या निवाड्याच्या अनुषंगाने उद्या दिनांक 20/3/2026 रोजी पोलीस प्रशासनामार्फत त्याचा बळजबरीने कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र काल 18 तारखेला आम्ही संबंधित मिळकत मालकांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केलेली आहे आणि सदर याचिका लवकरच सुनावणीसाठी येणार आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये सदर याचिका प्रलंबित असताना सदर कुठलीही कारवाई करणे ही बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे सदर कारवाई थांबवणे अत्यंत आवश्यक आहे आणि कायद्याच्या दृष्टीने सदर कारवाई न करणे किंवा पुढे ढकलणे योग्य राहील असं आमचं मत आहे. धन्यवाद.